आहे आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात. मुंबईच्या शिवाजी पार्कवरील सभेमधून शिंदे फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती निशाणा साधला. ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांना शिंदे आणि फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे बंधूंनी एकमेकांवरती केलेल्या टीकेचे जुने व्हिडिओ फडणवीसांनी दाखवले, तर ठाकरे बंधूंनी अदानींवरून केलेल्या टीकेला देखील फडणवीस आणि शिंदेंनी उत्तर दिलं. मुंबई विमानतळ विकणार म्हणता, मग तुम्ही मुंबईमध्ये दुसरे बंगले का बांधले? मातोश्री 2 आणि शिवतीर्थाचा संदर्भ देत फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती टीका केली. आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला मजा येते कोणी माझी नक्कल केली, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही. तुमची काय अवस्था होईल. आणि म्हणून मला असं वाटतं थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल. शिवाजी पार्कवरील सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली आहे. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना खोचक टोला लगावलाय. तर उद्धव ठाकरेंचं लंडनमध्ये गबाड असून त्यांचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत असा हल्लाबोल देखील शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती केलाय. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढा त्यांचा इंटरेस्ट आहे. आणि म्हणून 5 साल घर में और चुनाव आया तो मुंबई खतरे में अशा प्रकारचं नेहमीचं पालपोत जे आहे ते लावतात. अरे मुंबई काय रेल्वेचा डबा आहे, कुठेही काढला आणि कुठेही जोडला, असं होत नाही. शिवाजी पार्कमधून रविवारी राज ठाकरेंनी मुंबईची निवडणूक ही मराठी माणसासाठी शेवटची असल्याचं म्हटलं होतं. त्याला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते, ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात, कायमचे मुकलात म्हणून समजा. आज जर तुमच्या हातातनं ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं. या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा. अरे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये, तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे, मराठी म्हणजे ही बसलेली जनता आहे. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र, त्याला महाराष्ट्र धर्म समजतो, तो महाराष्ट्र आहे. त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही. मराठी माणसाची आजची जी अवस्था आहे, हे त्याला हेच लोक जबाबदार आहे. मगाशी रामदास भाईंनी, अमित साटम यांनी आपल्या भाषणात ते सांगितलं आहे. तुम्हीच म्हणताय ना मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलंय. तुमच्याच काळात मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. महापालिकेत तुमची 25 वर्ष सत्ता होती, मग हे कुणाचं अपयश आहे सांगून टाका. सत्तेत असताना मराठी माणसासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केलंय. मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल आणि मराठीच होईल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय. त्याबरोबरच मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार असा दावा देखील शिंदेंनी केलाय. नो सेटलमेंट ओनली डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा असल्याचं शिंदे म्हणाले. देवेंद्रजीने आम्ही ठरवलेला आहे, आता मुंबईकर जो गेलाय बाहेर, जो रडतोय, त्याला भाडं नाही, बेघर झालाय, त्याला पुन्हा मुंबईत आणू, हे आम्ही ठरवलेलं आहे. हा संकल्प आम्ही केलेला आहे. आम्ही हवेत बोलत नाही, आमचं काम बोलतंय. 3.5 वर्षाचं काम बघा, काम बघा, डोळ्यांनी बघा आणि मग बोला आमच्यावर. आमचं नो सेटलमेंट,
ओनली डेव्हलपमेंट, नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे. त्यांचं करप्शन फर्स्ट होतं, आमचं मुंबई फर्स्ट आहे. मुंबई फर्स्ट. तुमच्या अडेल तट्टू भूमिकेमुळे तुम्ही हे प्रकल्प रोखले. मुंबईकरांचे हाल होते झाले. लोकल गर्दीमध्ये लोक गुदमरले. याला जबाबदार कोण? खरं तर हे लोक विकास विरोधी, अँटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना, तशा प्रकारचे लोक आपण पाहिले. मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळं यांना खोकला होतो म्हणे. काल एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची सभा पार पडली. या सभेला राज आणि उद्धव ठाकरेंनी संबोधित केलं. यावेळी राज ठाकरेंनी अदानी आणि महायुतीच्या नेत्यांवरती जोरदार टीका केली. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अदानींसोबतचा राज ठाकरेंचा फोटो पोस्ट केला होता. त्यावरती राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या घरी अदानी, टाटांसह अनेक उद्योगपती येऊन गेले. मुंबई म्हणून त्यांच्या चुकीच्या गोष्टींना समर्थन करायचं का? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. जो चुकीच्या गोष्टी करेल तर त्या प्रत्येकाबद्दल बोलणार, मग तो मित्र का असेना, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी भाजपनं केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. आमचीच लोक आमची वाट लावतायत, आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत. काल मी त्या गौतम अडाणीचं प्रकरण काढलं. काय मिरच्या झोंबल्या. आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अडाणीचा एक फोटो. बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अडाणी येऊन गेला एकदा. माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत. माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत. माझ्याकडे आनंद महिंद्राही येऊन गेलेत. अनेक उद्योगपती येऊन गेलेत. अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत. घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? आणि दरम्यान उद्धव ठाकरेंनी देखील शिंदे आणि फडणवीसांवरती टीका केली आहे. पाहूयात. काही ताळमेळ न घालता मुंबईच्या डोक्यावरती आता 3 लाख कोटीचं देणं करून ठेवले. 3 लाख कोटीचा घोटाळा त्यांनी मुंबईत केलाय. ठाण्याची तर तिजोरी मला वाटतं चाटून पोचून, म्हणजे जे फडणवीस सांगतात ना, ठेवी काय चाटायचे असतात का? अहो, इकडे ठाण्यातल्या तुमच्या गद्दार साथीदाराने ठेवी तर सोडा, तिजोरी पण चाटून पुसून टाकली असेल. निवडणूक झाल्यानंतर, आपली सत्ता आल्यानंतर कळेल तिजोरीमध्ये काही शिल्लक ठेवले की नाही. नव्या मुंबईची तिजोरी त्यांनी खाली केलेली आहे. ठाण्याची तिजोरी खाली केली आहे. उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आमच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा हल्लाबोल राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेमधून केलाय. तर विकास केला म्हणणारे मतांसाठी घराघरामध्ये जाऊन 5,000 रुपये वाटत असल्याचा आरोप हा राज ठाकरेंनी केलाय. आज घराघरामध्ये 5-5 हजार रुपये वाटतात मतांसाठी. मला समजत नाही या लोकांचं. एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा. मग विकास काय केलात? मला घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही. आपण 5-5 हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण काय सांगतोय, आपण काय शिकवतोय? 16 तारखेनंतर आम्ही एकत्रित चहा पिताना दिसलो तर त्याला फिक्सिंग म्हणू नका असं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी खळबळ उडवून दिली. कॉफी विथ कौशिक या एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. आमचे विचार वेगळे असले तरी देखील आम्ही एकमेकांचे शत्रू नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजकारणामध्ये कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर त्याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे आपल्या इगोसाठी काहीही करू शकतात असं म्हणत त्यांना लक्ष केलंय. यामुळे उद्धव ठाकरेंना टाळी देत मुंबई आणि इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये शिवसेनेसोबत जाणाऱ्या राज ठाकरेंची महापालिका निवडणुकीनंतर नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यांनी नेमके कोणते संकेत दिलेले आहेत आपण पाहूयात. काही संकेत नाहीये. ही राजकीय संस्कृती आहे. संकेत असते तर काल त्यांनी माझ्यावर भरपूर टीका केली आहे. मी त्यांच्यावर भरपूर टीका केली आहे, करणार आहे. पण आम्ही
वैचारिकदृष्ट्या आमचे विचार वेगळे आहेत, भूमिका वेगळ्या आहेत, पण एकमेकाचे शत्रू आम्ही नाही. त्यामुळे 16 तारखेनंतर आम्ही एकत्रित चहा पिताना दिसलो तर त्याला फिक्सिंग म्हणू नका. दरम्यान विकासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली आहे, तीही पाहूयात. देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो. नको, चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की